सुखपूर्वक बसा. ज्या आसनामध्ये सुखपूर्वक बसता येईल खुर्चीवर सुद्धा बसू शकता. सब पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा सचित पर्युदपणं एतं बुद्धान शासन. सर्व पापांचा नाश करणे आणि पुण्याचा संचय करणे हेच बुद्धाचं अनुशासन आहे आणि हाच बुद्धाचा उपदेश आहे. वर्षवासातील बऱ्याच दिवसापासून गेल्या 10 ते 12 दिवसापासून आपण सातत्याने वाचन या ठिकाणी करत आलेले आहोत. सिद्धार्थ गौतमाने कोणत्या परिस्थितीमध्ये गृहत्याग केला आहे आणि त्यांनी गृहत्याग केल्यानंतर संपूर्ण परिवारातील आप्तजनातील लोकांनी किती आक्रोश केलेला आहे आणि सिद्धार्थाचा जो निश्चय होता त्या निश्चयापासून कोणीही त्याला अलग करू शकलं नाही. अंतपुराची स्थापना राजाने केली, आपण हे पाहिलेलं आहे. अलग अलग प्रकारचे 3 महाल बांधले होते आणि त्या 3 महालामध्ये अनेक सुखसुविधा, राजविलासी जीवन ज्याला म्हणतात असं जगण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या गेलं. परंतु राजकुमार मात्र कुठल्याही परिस्थितीत डगमगला नाही आणि त्या सुखाच्या आहारी गेला नाही. शेवटी त्याने ते नगर सोडून 400 मैल पायदल यात्रा केलेली आहे. हे आपण रिकॅप यासाठी पाहत आहोत की ग्रंथाची जी नीव आहे, ग्रंथाचा जो एक लिंक आहे ते आपल्याला लागावी या दृष्टीने. तर जेव्हा राजा मगध राजा म्हणजे राजा बिंबिसार हे ऐकतो की सिद्धार्थने गृहत्याग करून आपल्या नगरीत आलेला आहे आणि पांडव पर्वतावर तो राहत आहे, जो अतिशय सुंदर असा त्या ठिकाणचा देखावा होता आणि त्या देखाव्यामध्ये मनोहर ते दृश्य होतं, मनाला वेध लावणारं ते दृश्य होतं. आणि अशा ठिकाणी स्वतःला ऊन वारा पावसापासून निवारा मिळावा यासाठी स्वतंत्रपणे असे त्यांनी एक झोपडी तयार केली होती आणि त्या झोपडीत तो निवास करत होता. राजाला जेव्हा हे कळलं, राजा तिथं आला आणि आपल्या परीने उपदेश राजाने त्याला केला आहे. सिद्धार्थ गौतमाला जो उपदेश केला तो एका दृष्टीने औपचारिकता म्हणा किंवा त्यांचे पौराणिक जे संबंध होते, घराण्यांचे, राजघराण्याचे जे संबंध असतात, आपसी भाईचारे असतात, आपसी जो घरोबा त्यांचा होता त्याचं एक द्योतक म्हणून किंवा एक उदाहरण म्हणून राजाने सर्वोपरी राजकुमाराला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे की तू आता तरुण आहेस, यवन आहेस, म्हणजे तारुण्यात आहेस आणि म्हणून ह्या तारुण्यात तुला जे चिवड तू अंगावर घेतले आहे, आपण पाहिलं रक्तरंजित कपडे ज्याला लाल म्हणजे काछाय वस्त्र तू परिधान करून हे जे जीवन जगत आहेस, हे क्षत्रियाच्या जीवनाला किंवा क्षत्रियाचं जे जीवन आहे याला शोभेचं नाही, साजेचं नाही. अशा प्रकारचा उपदेश राजाने अशासाठी केला की तुमचे आणि माझ्या घराण्याचे फार जुने संबंध आहेत आणि म्हणून त्या प्रेमाच्या संबंधातून मी तुम्हाला हा उपदेश करतो. अशा प्रकारचे मगध राजाने खूप काही समजावण्याचा प्रयत्न केला. आपलं अर्ध राज्य देण्याचं सुद्धा कबूल केला की जर तुमच्या राज्यात तुम्ही राहू इच्छित नसाल तर माझं अर्ध राज्य घ्या, तरी तुम्ही हे जीवन सोडा. सिद्धार्थाने त्यावर जे उत्तर दिलेले आहे आपण पाहिलेलं आहे. त्या उत्तराचे 2 भाग पाडलेले, ज्याला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असं म्हटलं आहे. पूर्वार्ध म्हणजे अशा घटना ज्या पूर्वी घडलेल्या आहेत त्याला म्हणायचं पूर्वार्ध. पूर्वार्ध म्हणजे त्याचा शब्दशः अर्थच असा येतो की म्हणजे पहिली घडलेल्या घटना, म्हणजे आधी घडलेल्या घटना. आणि उत्तरार्ध म्हणजे नंतर काय होईल या जीवनाचं. अशा 2 भागात त्यांनी त्याला विभागलेलं आहे. उत्तर जे आहे त्यांनी 2 भागात दिलेलं आहे की राजा तुम्ही जे म्हणता ते योग्य आहे. राजानं अनेक दाखले दिले, अनेक उदाहरण सांगितले की कोण्या ऋषींनी, कोण्या महंतांनी, कोण्या देवांनी, देवांचे यात दाखलेले आलेले. मी अगोदर सांगितलं देव, दानव, मानव ह्या जे काही मानव सोडून ज्या काही गोष्टी आहेत, जे चमत्कार, साक्षात्कार या गोष्टीचं बुद्धानं आपल्या जीवनात नंतर हे केलं. पण सध्याचं जे जीवन आहे, सिद्धार्थाचं जीवनसुद्धा 2 भागात विभागलं गेलं आहे. सिद्धार्थाचं जीवन पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. असं का? कारण आता ते सिद्धार्थ आहेत, पण त्यांना जेव्हा संबुद्धी प्राप्त होते, दिव्य ज्ञानाची दृष्टी त्यांना लाभते, तेव्हा मात्र ते तथागत बुद्ध बनतात आणि तथागत बुद्ध हा त्यांच्या जीवनाचा उत्तरार्ध आहे. तर हे जीवनाचे 2 भागसुद्धा पाडलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर देताना 2 प्रकारचं उत्तर सिद्धार्थ गौतमाने दिलेलं आहे आणि अनेक उदाहरण राजाला समजावून सांगितलेले आहेत. ज्या ज्या परीने राजाने पटवून सांगण्याचा प्रयत्न केला त्याचं प्रत्युत्तर त्याच भाषेत त्यानं दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आपण राजेच आहेत
आणि मी आपल्याला काही असं चुकीचं बोलावं अशी माझी मुळीच इच्छा नाही आहे. आणि म्हणून त्यांनी मंधांताचं उदाहरण दिलं. मंधांता हा कोण होता? तर मंधांता हा अत्यंत पराक्रमी सूर्यकुळातला, सूर्यवंशातला एक राजा होता. महान युद्ध कलेमध्ये पारंगत असा तो राजा होता आणि अत्यंत दयाळू वृत्तीचा होता. प्राणीमात्राविषयी, माणसांविषयी फार दयाभाव त्याच्या मनात होता आणि न्यायप्रिय होता. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता योग्य न्यायनिवाडा करणारा असा तो राजा होता. आणि जेव्हा त्यानं फार मोठं पुण्यकर्मासाठी यज्ञ केलं, त्या पुण्यकर्माचं फलित म्हणून देवलोकांनी सोन्याचा पाऊस पाडला त्याच्या नगरीत. असं पौराणिक कथेमध्ये आहेत, त्याच्यात जास्त आपण जाणार नाही. पौराणिक कथा आहेत. पौराणिक कथा काय आहेत ह्याचा आपला काही संबंध नाही आहे. परंतु या ठिकाणी ते उदाहरण, कारण बाबासाहेबांनी जो ग्रंथ हा लिहिला आहे, तर काही काही जे चॅप्टर आहेत हे ॲज इट इज म्हणजे जसे त्या सदस्य घेतलेले आहेत आणि जे भाषांतरित केले अनुवादकांनी सुद्धा तो मुद्दा तसा मांडलेला आहे. पण देव या संकल्पनेची किंवा ज्या सर्वनाम, देव या शब्दाचा आपण सर्वनाम म्हणून उपयोग करतो, देव ही एक संज्ञा आहे, कुठल्याही प्रकारचं काही व्यक्तिविशेषासाठी ते नाव नाही. आणि म्हणून देव आपण त्यालाही म्हणतो जो पवित्र व्यक्ती आहे, जो शिलानं जगतो, जो अष्टशिलेचं पालन करतो, तो देव म्हणजे चांगला वृत्तीचा माणूस, त्याला देव म्हणायचं. बस एवढंच काय. तर अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाने राजाच्या प्रत्येक गोष्टीचं साजेसं आणि त्याचं निराकरण होईल अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे आणि ते 2 भागात आपण पाहिलेलं आहे. आता याच्यातील जो भाग आहे, नवीन भाग, प्रकरण 5 आहे, शांततेची वार्ता. ते दाखले देताना राजाला सिद्धार्थ गौतमाने आणखी एक गोष्ट सांगितली. वृत्तासूर हा जो व्यक्ती होता ह्याला आसूर म्हणत. आसूर म्हणजे त्याच्या नावातच आसूर आहे, म्हणजेच तो दानव होता, राक्षसी अवतार होता. आणि राक्षसी अवतार असताना इंद्राने त्याचा वध केलेला आहे. आणि इंद्रानं वध केल्यानंतर इंद्राला जेव्हा माहीत पडते की हा जो वृत्तासूर आहे हा ब्राह्मण कुळातील आहे, मग ब्राह्मण कुळातील आहे आणि ब्राह्मणाचा वध आपल्या हातून झालेला आहे, म्हणून इंद्र त्याच्या धाकाने लपून बसलेला आहे. मग तो लपून बसला, तो कुठं बसला होता? कमळाच्या देठामध्ये. कमळाचं एक देठ होतं, त्या देठामध्ये इंद्र त्या भीतीपोटी लपून बसलेला आहे की मला सगळे दोष देतील की तू ब्राह्मणाची हत्या कशी केली. म्हणजे बघा, ब्राह्मण हा देवापेक्षाही मोठा दाखवलेला आहे. याच्यावरून हेच आपल्याला सिद्ध होते की प्रस्थापितांनी जी व्यवस्था या देशामध्ये पुरातन काळापासून निर्माण केली होती ती निवळ त्यांची सुखसुविधा होती. हे स्पष्ट झालं की देवापेक्षाही मोठा तो ब्राह्मणाची हत्या जर केली तर महान पाप, म्हणजे देवांचा जर राजा आहे त्या इंद्रानं सुद्धा जर हत्या केली तर ते त्याला पाप आहे. आणि म्हणून तो त्यांच्या धाकाने लपून बसलेला आहे. आणि त्याचा लपण्याचा जो पिरियड आहे त्याच टाईमामध्ये इंद्राचा जो दरबार आहे देवांचा, तिथं इंद्राची जे खुर्ची आहे ते खाली झालेली आहे. म्हणून त्याच्या जागी नहुस नावाच्या एका राजाला आमंत्रित केले जाते. नहुससुद्धा हा चंद्रवंशातला राजा होता आणि तो महान पराक्रमी होता. त्याच्या न्यायनिवाड्याचा जो डंका होता तो त्रैलोक्य वाजत होता. त्रैलोक्य आपण पाहिलेलं आहे. त्रैलोक्य म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक. पाताळलोक म्हणजे नरक, जे नरकात जातात ते खाली जातात म्हणतात, अशी समज आहे. ते आपल्याला या गोष्टी आपण पाहणार नाहीत. आपण याच्यात पाहणार आज प्रकरण 5, शांततेची वार्ता. आता शांततेची वार्ता काय आहे? गौतम राजगृहात असताना तेथे आणखी 5 परिवारजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली. हे 5 परिवर्जक म्हणजे कौंडिन्य, अश्वजित, कच्छप, महानाम आणि भद्रिक होत. आता काही काही पुस्तकांमध्ये ह्याचा उल्लेख नावं अलग अलग आहेत, म्हणजे कौंडिन्य, वप्प, भद्दीय, अश्वजित आणि महानाम असं दाखवलेलं आहे. याच्यात कच्छप आलेला आहे आणि भद्दिकच्या जागी भद्रिक केलेलं आहे. तर हे फक्त जे ट्रान्सलेट केलं, अनुवादन केलं, अनुवादकांची ती गलती त्या दृष्टीने आलेली आहे. तर ती नावं वेगळी आहे, भद्दीय, वप्प, अश्वजित आणि महानाम व कौंडिन्य. ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्यांनी परिवर्जा का स्वीकारली असावी याचा त्यांना प्रश्न पडला. राजा बिंबिसाराने त्याला त्याविषयी जसे विचारले तसेच त्यांनीही विचारले. आपल्याला परिवर्जा कोणत्या स्थितीत स्वीकारावं लागली हे जेव्हा त्याने त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते म्हणाले, आम्ही त्याबद्दल ऐकले आहे, परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे का? बघा, ते जे 5 परिवारजक आहेत नंतर ते तथागत भगवान बुद्धाचे
पहिले पंचवर्गीय भिक्षू म्हणून ओळखले जातात. कारण भगवान बुद्धांनी सर्वप्रथम जो उपदेश केला आहे आपल्या धम्माचा तो या 5 परिवर्जकांनाच केला होता. म्हणून ते नंतर पंचवर्गीय भिक्षू म्हणून मशहूर झालेले आहेत, फेमस झालेले होते. तर त्या 5 परिवर्जकांनी सुद्धा सिद्धार्थ गौतमाला हा प्रश्न विचारला. का विचारला? कारण एवढं राजसभिंड रूप पाहून, तेजस्वी पुरुष पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं, नवल वाटलं की या माणसाला काय असा प्रसंग आलावा किंवा काय सिद्धी साध्य करण्यासाठी हा माणूस या रानावनात आलेला आहे. हा तर एक राजा माणूस आहे, राजकुमार आहे, काय याला प्रसंग आला. म्हणून तो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की आपण ही परिवर्जा का धारण केली आहे. जो प्रश्न राजा बिंबिसाराने विचारलेला होता आणि ज्या प्रश्नाचे उत्तर राजकुमाराने बिंबिसाराला दिले त्याच प्रकारचं उत्तर या ठिकाणी राजकुमाराने पुन्हा सिद्धार्थ गौतमाने या 5 परिवर्जकांना दिलेले आहे. आणि त्यांनी सांगितलं की हे आम्ही ऐकलेलं आहे, पण तुम्ही आल्यानंतर काय घडले याच्याबद्दल तुम्ही काय ऐकलं का. तर सिद्धार्थ गौतम म्हणतात की मला त्याच्याबद्दल काही माहीत नाही. नंतर त्यांनी त्याला सांगितले की त्याने कपिल वस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली. स्त्री पुरुषांनी मुलामुलींनी निदर्शने केली आणि कोलिये हे आमचे भाऊ आहेत, भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे. सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा. अशा प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या. काय प्रसंग घडलेला आहे. सिद्धार्थ गौतम जेव्हा वनामध्ये आलेले आहेत आणि वनात आल्यानंतर तिकडे मात्र शाक्य कुळामध्ये किंवा कपिल वस्तूमध्ये सर्व लोक रस्त्यावर निदर्शन करण्यासाठी उतरलेले. निदर्शन म्हणजे प्रदर्शन. हातामध्ये मोठमोठे होर्डिंग बोर्ड बनवले, फलक बनवले, त्याच्यावर लिहिलं की सिद्धार्थाच्या हद्दपारीचा आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून कोली हे आमचे भाऊ आहेत, त्यांच्याशी आपण युद्ध केले नाही पाहिजे. युद्धाने युद्धच वाढेल आणि म्हणून हा युद्धाचा ठराव कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे घ्यावा अशा प्रकारचा जनमनातून आवाज उठू लागला. लहान लहान मुलं रस्त्यावर आली, वृद्ध लोक रस्त्यावर आली. प्रत्येकाच्या तोंडातून हाच आवाज येत होता की आपल्याला युद्ध नको, युद्ध थांबवा. कोली हे आमचेच भाऊ आहेत, भावाने भावाशी युद्ध करणे योग्य नाही. अशा प्रकारची सगळ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलेले आहेत, चळवळी केलेल्या आहेत. आणि या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला. बघा मग काय झालं. शाक्य संघाला त्या निदर्शनाचा विचार करणं भाग पडलं. कारण शेवटी जनता आहे, प्रजा ही सगळ्यात मोठी. कारण त्या ठिकाणी सुद्धा तेव्हा लोकशाही पद्धतीचाच कारभार पाहण्यात येत होता. जरी ते आळीपाळीने राजा होत होते, राजकुळातले लोक होते, राजवंश होते अलग अलग, त्या वंशातले राजा जरी होत होते तरी मात्र पद्धत ही लोकशाहीची त्या ठिकाणी दिसून येते. तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की आता आपण काय करायला पाहिजे. तर शाक्य लोकांनी मग आपली पुन्हा मीटिंग भरवली. त्या सेनापतीने जो आदेश दिला होता, युद्धासाठी जी घोषणा केली होती, त्यावर त्यांनी फेरविचार करण्यासाठी सर्व लोकांना एकत्र बोलावलेलं आहे. सर्व शाक्य एकत्रलेले आहेत आणि त्या शाक्यांनी मग एकमताने असा ठराव पास केला की नाही, सध्या आता युद्ध थांबवलं पाहिजे. आपल्याकडचे 5 लोक निवडले, 5 लोक आपले निवडा आणि शांततेच्या वार्तासाठी कोलियांकडे पाठवा. अशा प्रकारचा निर्णय त्या सभेमध्ये पारित करण्यात आला. म्हणजे संमत त्याला मिळालेले आहे, सगळ्यांचं अनुमती त्याला मिळाली. कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. मग जी वार्ता कोलियांनी ऐकली की शाक्यांनी युद्ध थांबवलेलं आहे, युद्धाची जी घोषणा होती ती त्यांनी रद्द केली आहे आणि त्यांना हे ऐकून अतिशय आनंद झालेला आहे. आणि म्हणून त्यांनी शाक्यांच्या दूताशी वाटाघाटी करण्यासाठी, म्हणजे बोलचाल करण्यासाठी, म्हणजे निगोशिएशन ज्याला म्हणतात आपण, जेव्हा एकमेकाशी बोलतो म्हणजे चर्चेतून कुठल्याही गोष्टीचं निराकरण करण्यात येते, तेव्हा दोन्हीकडचे लोक येतात. म्हणून आपलेही 5 लोक त्यांनी निवडले आणि त्या 5 लोकांनी दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचं लवाद मंडळ, लवाद म्हणजे न्याय देणारी जी व्यवस्था असते त्याला लवाद म्हणतात. तर तसं ते लवाद मंडळाची त्यांनी दोघांनी मिळून निर्मिती केल्या गेली की आपल्यात जे वाद होतील त्याचा निर्णय करण्यासाठी एक मंडळ आपल्यात असणं आवश्यक आहे. म्हणजे 5 दूत कोलियांचे आणि 5 दूत जे होते, दूत म्हणजे लोक जे निवडक लोक असतात, जे विशेष असतात, ज्यांना त्या गोष्टीचं जास्ती माहिती असते, असे न्यायप्रिय 5 लोक त्यांनी निवडले आणि यांनी सुद्धा तसे निवडले. आणि त्यांचा निवाडा करण्यासाठी दोन्हीकडून एक माणूस पुन्हा निवडण्यात आला. वाटाघाटी बाबतीत
प्रत्येक वाद मिटविण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला. मग आता हे मंडळाला काय काय अधिकार आहेत? कर्तव्य आणि अधिकार. जेव्हा कुठल्याही गोष्टीची निवड होते, कुठलं मंडळ निवडल्या जाते, एखादी समिती ज्यावेळी स्थापित होते, तर त्या समितीमध्ये त्याचे हक्क आणि त्याला जबाबदाऱ्या देतात येतात. तर ते अधिकार आणि हक्क काय काय होते तर ते सांगितलेले आहेत की रोहिणी नदीचं जे पाणी आहे, या पाण्याची कशा प्रकारे एकमेकांना वाटाघाटी केल्या पाहिजे, पहिले कोण वापरणार आहे किंवा दुसऱ्यादा कोण वापरणार आहे किंवा पुन्हा एकदा कोण, अशा प्रकारचे त्यांना ती वाटाघाटी देण्याचा प्रयत्न त्यात केला गेलेला आहे. आणि ते लवाद मंडळाला तो अधिकार दिलेला आहे. आणि दुसरं सांगितलेलं आहे की या मंडळाला अधिकार देण्यात आला, निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक आहे. त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे हा दोघांनाही मानावाच लागेल. बंधनकारक असणे म्हणजे मान्यच, त्यांनाही मानावं लागेल आणि यांनाही मानावं लागेल, अशा प्रकारचा तो नियम त्यांनी बनवला. याप्रमाणे भेडसवणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला. मग बघा शेवटी काय झालं की जे युद्धाचं सावट लोकांच्या डोक्यावर आलेलं होतं, ज्या भीतीपुढे लोक आपल्या आपल्या घरात दडलेले होते, बोलण्याचा कोणाला अधिकार नव्हता, कारण राजाचा ऑर्डर होता किंवा सेनापतीचा आदेश होता. मग आता काय करावं, आपण कसं करावं, प्रजा बिचारी भयभीत होती. अशा भयग्रस्त अशा वातावरणामध्ये शांततेची ही लाट आली की युद्ध थांबवण्यात आलं, युद्धाची घोषणा थांबवण्यात आली, युद्ध होणार नाही असं जाहीर झालं आणि लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. लोक आनंदित झाले, बेभान झाले आनंदाने. आणि शेवटी ही वार्ता त्या 5 परिवारजकांनी सिद्धार्थ गौतमाला ऐकवली. कपिल वस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते परिवारजक म्हणाले, आता यापुढे तुम्ही परिवारजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाहीत? मग त्यांनी प्रश्न केला सिद्धार्थ गौतमाला की ज्या कारणामुळे तुम्हाला गृहत्याग करावा लागला, नगर सोडावे लागले, या अशा जंगलात भटकावं लागत आहे, तर आता तर काही उरलंच नाही. जो प्रश्न होता तुमचा तो मिटलेला आहे, युद्धाची जी घोषणा केल्या गेली होती ते थांबलेली आहे, मग तुम्ही घरी का नाही जात? तुम्ही हे जीवन जगल्यापेक्षा आरामात घरी जाऊ शकता, असा प्रश्न त्यांनी केला आहे. आणि आपल्या कुटुंबाबरोबर तुम्ही राहायला पाहिजे असं ते म्हणतात. सिद्धार्थ म्हणाला, ही शुभ वार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे. हा माझा विजय आहे, परंतु मी घरी जाणार नाही. मी जाता कामा नये, यापुढे मी परिवारजकच राहिले पाहिजे. सिद्धार्थ गौतमाला त्या ठिकाणचा त्यांचा जो प्रश्न होता मूळ, तो तिथं संपलेला जरूर आहे, परंतु मी आता मात्र घरी जाणार नाही. हे ऐकून मला आनंद जरूर वाटत आहे, परंतु आता मी निश्चितपणे माझ्या ध्येयाकडे पोहोचलं पाहिजे. कारण ही स्थिती प्रत्येक माणसावर येऊ शकते. युद्ध माणूस का करते किंवा कलह निर्माण का होतात, माणूस दुःखी काय आहे, जगामध्ये दुःख कशामुळे आहे, याचा शोध सिद्धार्थाला घ्यायचा होता. आणि त्या इच्छेच्या लालसेपोटी तो घरी जायला आता मनाई करत आहे की नाही, मी घरी नाही जाणार, मी सत्य शोधणार आहे, माणूस दुःखी का आहे हे त्याला शोधायचं होतं. सिद्धार्थ गौतमाचं जेव्हा तथागत बुद्ध झाले, तथागत या शब्दाचा अर्थ आपण पुढे पाहणार आहोत. तथागत म्हणजे तथाकारी, यथाभाषी, यथाकारी, तथाभाषी, अर्थात जे तो बोले तेच तो करे आणि जे करायचं तेच तो बोले, त्याला म्हणतात तथागत. भगवान या शब्दाचा अर्थ भग अधिक वाण. भगवान या शब्दाचा अर्थ जर आपण विग्रह केला तर त्याच्यापासून 2 शब्द बनतात, भग अधिक वाण. भग म्हणजे भग्न होणे, नष्ट होणे, नाश पावणे, भग या शब्दाचा अर्थ. वाण म्हणजे तृष्णा. तृष्णा हे 3 प्रकारच्या मुख्यतः, कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. या तृष्णा ज्याच्यामधून नष्ट झाला असा जो तो, त्याला म्हणतात भगवान. आता दुसऱ्यांनी भगवान का म्हटलं याच्याशी भानगडीत आपण पडणार नाही, पण आपला भगवान बुद्धाच्या बद्दल आपल्याला माहीत असलावी पाहिजे. बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे बुद्धीशी, म्हणजे बुद्धीची अतिउच्च पुरस्कृत अवस्था म्हणजे बुद्ध. बुद्धी या शब्दाचा अर्थ काय? बुद्धीची अतिउच्च पुरस्कृत अवस्था आहे ती, की त्यापुढे दुसरी अवस्थाच नाही, लास्ट स्टेज आहे ती, शेवटची स्टेज आहे, त्याला म्हणतात बुद्धत्व. तर हे तथागत, भगवान, बुद्ध या शब्दाचा अर्थ आपण अजून त्याचं विस्तृत पाहणारच आहोत. तर ही अशा प्रकारची, आणि भगवान बनल्या, तथागत भगवान बुद्ध ज्यावेळेस बनला, ते दिव्य ज्ञानाची संबोधी जेव्हा होते त्यांना, तेव्हा त्यांनी आपल्या ते ध्यान साधना केलेली आहे. म्हणजे आपण पाहिलेलं आहे की पिंपळाच्या झाडाखाली बसून ध्यान साधना सिद्धार्थाने जेव्हा केली, तेव्हा त्यांना टप्प्याटप्प्याने दिव्य ज्ञान लाभलेलं आहे. तर त्यांनी ध्यान साधना करत असताना आपल्या अलग अलग मुद्रा दाखवलेल्या आहेत. म्हणजे ज्या हस्तमुद्रा आहेत ना, त्या आपण पाहिलेल्या आहेत. अशा 10 हस्तमुद्रा आहेत. त्या 10 हस्तमुद्रेचा एक विशेष अर्थ आहे. आता ही जी मूर्ती आहे, याची जी पोझिशन आहे, जी स्थिती आहे, ही कुठली आहे?
याला भूमिस्पर्श मुद्रा म्हणतात. हीच त्यास सांगितलेलं आहे. तो संकल्प आहे. सिद्धार्थ गौतमाने घेतलेला हा संकल्प होय. आणि इथं बसून त्यांनी तो संकल्प घेतलेला आहे. एक हात जमिनीकडे ना, तो जमिनीला दाखवला. याला म्हणतात भूमिस्पर्श मुद्रा. भूमिस्पर्श मुद्रा म्हणजे एक हात जमिनीकडे लावलेला आणि एक होत असा केलेला आहे. याचा अर्थ असा आहे की या जमिनीला ते साक्ष ठेवतात की मला जोपर्यंत दिव्य ज्ञान प्राप्त होणार नाही आहे, जगात माणूस दुःखी काय हे जेव्हा मला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत या जागेवरून मी हलणार सुद्धा नाही. याला म्हणतात धैर्य. हे होय संकल्प. तर असे संकल्प जीवनात घेतले म्हणजे ते महामानव बनतात. चला पुढील भाग आहे प्रकरण 6. नव्या परिस्थितीत नाही, थोडं राहिलं यातलं. त्या 5 परिवर्जकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे. तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? सिद्धार्थ म्हणाला, लवकरच येईन, पण प्रथम मला इतर मार्गाची परीक्षा केली पाहिजे. नंतर ते 5 परिवारजक निघून गेले. म्हणजे त्यांनी विचारलं की मग आम्ही तपश्चर्याच करत आहोत, आम्ही ध्यान करत आहोत, ध्यान साधना करत आहोत, तर तुम्ही आमच्यासोबत या ना. मग तुमची घरी जाण्याची इच्छा नाही तर जनरली त्यांनी असं विचारलं की तुम्ही जाण्यास तयार नाही घरी, तर मग आमच्यासोबत या, आम्ही एक करतो. सिद्धार्थ गौतमाने सरळ उत्तर दिलं की हो येईल, मी तुमच्यासोबत जरूर येईल, लवकरच येईल. आणि मग ते 5च्या 5 परिवारजक तिथून निघून गेलेले आहेत. प्रकरण 6 आहे नव्या परिस्थितीतील समस्या. आता जी नवीन परिस्थिती निर्माण झाली त्यांच्यापुढे त्याच्यातील समस्या काय असू शकतात, नव्या शोधात ते जात आहेत, तर त्यात काय येणारे अडथळे आहेत. समस्या म्हणजे अडथळे, तर ते काय अडथळे आहेत आपण पाहणार. कोली आणि शाक्य यांनी केलेल्या समेटाची त्या 5 परिवर्जकांनी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झालेला आहे. काय झाला? अस्वस्थ झाला. आनंदित झाला परंतु मनाला खिन्नता निर्माण झाली, अस्वस्थ झाला. थोडं अजून काहीतरी वाटू लागलं, वाईटसं असं वाटू लागलं की काय कसं असू शकते की माणूस शेवटी का अशा स्तराला पोहोचते, याचं दुःख त्याच्या मनात, ही खिन्नता त्याला लागत होती. एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीवर तो विचार करू लागला आणि आपली परिवर्जा पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय हे तो ठरवू लागला. म्हणजे आपण पुढे केलं काय पाहिजे, परिवर्जा केलीच पाहिजे का काय केलं पाहिजे, नेमकं त्याला त्या परिस्थितीतून द्विधा परिस्थितीमध्ये त्याला आलेली आहे आणि कसं करावं हे त्याला कळत नव्हतं. त्याने स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता त्याने स्वतःलाच विचारले की आपण आपल्या आप्तजनांचा, आपल्या परिवाराचा, आपल्या लोकांचा का त्याग केला होता, हा प्रश्न त्याने मग स्वतःला विचारलेला आहे. युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते. आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्यापुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय? युद्ध संपले याचा अर्थ माझ्या पुढील प्रश्न सुटला असा होतो काय? बघा, स्वतःला विचारलेले प्रश्न. जो माणूस स्वतःवर विजय मिळवतो जगात त्यापेक्षा जास्त मोठा विजय कुठलाच नाही. ज्याने स्वतःला जिंकले संपूर्ण जग जिंकले असं म्हणतात. तर खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटले. मग त्या प्रश्नावर स्वतःलाच विचारलेले जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर त्याला कुठं मिळत नव्हतं असंच त्याला दिसलं. युद्ध समस्या ही मूलतः कलह समस्या आहे. कलह म्हणजे भांडण, आपसात मतभेद, वादविवाद, अनेक प्रकारचे द्वेष मत्सर एकमेकाविषयी. तर अशा प्रकारचे जे कलह आहेत एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग होता. मग सिद्धार्थ काय होता की भयानक समस्या आहेत माणसामध्ये, भयानक कलह आहेत, अशाच एका समस्येचा आपण सुद्धा एक भाग आहोत, आपण सुद्धा त्याचा एक शेअर आहोत, एक पार्ट आहोत असं त्याला वाटलं. हा कलह फक्त राजे आणि राष्ट्र यांच्यातच चालत आहे असे नव्हे, तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात, कुटुंब प्रमुखता, माता पुत्रात, पिता पुत्रात, भावा बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे. तर हे कलह सगळ्या लोकांमध्ये आहेत, राज्यात आहेत, प्रजेत आहेत, राष्ट्रात आहेत, अनेक लोकांमध्ये, भावा बहिणीमध्ये, सगळ्यांमध्ये हे कलह निर्माण झालेले आहेत. राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोत्पात असतो, परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो. शाश्वत या शब्दाचा अर्थ चिरकाल टिकणारी गोष्ट, त्याला शाश्वत म्हणतात. कधीही समाप्त न होणारी गोष्ट म्हणजेच कायमस्वरूपी ज्याला म्हणू शकतो आपण, ते शाश्वत. हा संघर्ष असाच जगातील राहील. मग हा संघर्ष, हे भांडण, हे कलह हे अशाच प्रकारचे राहतील. जगातील सर्व दुःखांचे मूळ होय. संघर्ष म्हणजे कलह हा सर्व दुःखांचं मूळ आहे असं ते म्हणतात. युद्धामुळे मी घर सोडले हे खरे, पण शाक्य व कोली यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे.
जुन्या प्रस्थापित तत्त्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल त्या सामाजिक तत्त्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे शक्य आहे काय, प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केलेला आहे. आता या ठिकाणी फार महत्त्वाचा शब्द आलेला आहे, प्रस्थापित. प्रस्थापित हा शब्द फार काही सांगून जातो. प्रस्थापित म्हटल्यावर ज्या लोकांनी आजपर्यंत अनेक प्रकारच्या समस्येचं मूळ कारण म्हणजे प्रस्थापित वर्ग या देशामध्ये अनेक वर्षापासून प्रस्थापित म्हणजे जो एकच वर्ग हजारो वर्षापासून राज्य करत आहे. आपण पाहतो राजा कितीही पराक्रमी दाखवलेला आहे. पौराणिक कथेमध्ये पहा किंवा राजा महाराजाच्या ज्या दंतकथा आहेत, ज्याला आपण डेंटिस्ट स्टोरीज असं म्हणतो, त्या कथांमध्ये सुद्धा पहा, त्या प्रत्येक ठिकाणी राजा कितीही पराक्रमी असो, किती विद्वान असो, पण त्या ठिकाणी राजाचं जे कार्य असे ते कार्य फक्त युद्धापुरतेच मर्यादित ठेवले होते. तो जेव्हा राज्यात युद्ध जिंकून यायचा त्यापुढचे जे धार्मिक कार्य असत ते धार्मिक कार्य एका पुरोहिताच्या हातात, त्याला पुरोहित म्हणतात, पुजारी. म्हणजे जो राजाचा एक पुरोहित असे, प्रत्येक राजाचा आपण पाहिलेला आहे. यामध्ये राजा शुद्धोधनाचा उदयीन नावाचा पुरोहित, ज्या उदयीनाने अंतपुराची स्थापना केली, तर मुख्य जे त्याचे सूत्र असत राजाचे ते पुरोहिताच्या हातात ठेवले होते. आणि पुरोहित हा एकाच वर्गातला होता आणि तोच सगळं काही सांभाळत असे. जे नियम बनवायचे, राजानं कसं वागायचं, प्रजेवर काय करायचं, कशा प्रकारचे नियम बनवायचे, म्हणजे आपला जो वर्ग आहे हा सुरक्षित राहिला पाहिजे. इतरावर त्याचे दुःख आले तरी त्यांना झळ लागत नव्हती. आणि असे अन्याय हजारो वर्षापासून चालत आलेला आहे. तो जो वर्ग आहे अन्याय करणारा त्याला प्रस्थापित वर्ग. तर आज हा या ठिकाणी भाग दुसरा समाप्त झालेला आहे. भाग तिसरा आपण पाहणार आहोत, नव्या प्रकाशाच्या शोधात. यातील प्रकरण पहिलं आहे भृगु ऋषीच्या आश्रमात. इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने आलार कलाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले. आलार कलाम सिद्धार्थ गौतमाचा पहिला गुरु म्हणून आहे. सिद्धार्थ गौतमाचा पहिला गुरु कोण, तर आलार कलाम, सांख्य तत्वज्ञान ज्याच्यापासून सिद्धार्थ गौतमाने घेतलेला आहे. मार्गात त्याने भृगु ऋषीचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला. सरपणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सरपण म्हणजे इंधन, जे जाळण्यासाठी आपण त्याला उपयोग करतो, तर ते सर्व लोक ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम आत गेला त्या आश्रमात, तर ते कुठं गेलेले होते, इंधन काळी आणायसाठी गेले होते, आपल्या जेवणाची व्यवस्था बनवण्यासाठी. सरपणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सरपण, फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते. तपश्येत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यास जमा झाले. मग त्यांची आपापली छोटी छोटी झोपडी बनलेली होते. ते तपश्चर्या करत होते, त्या झोपडीमध्ये ते राहत होते. तर आपल्या आपल्या घरी काही कोणी फुलं आणले, कोणी काही गवत काही आणत ते आपापल्या झोपडीत जाण्यासाठी आलेले होते. पण जेव्हा त्यांनी समोर सिद्धार्थाला पाहिले, सिद्धार्थाचं ते रूप पाहून, सिद्धार्थाचं ते वैभव पाहून, त्याचं तो मुखमंडल जेव्हा त्यांनी पाहिलं ते मोहित झालेले आहेत. कारण त्याचं रूपच असं होतं. आपण पाहिलेलं आहे सिद्धार्थ गौतम म्हणजे 32 लक्षणाने अशी शुभ चिन्हाने असा युक्त पुरुष होता. सिद्धार्थ गौतम खरोखर जे काही आपण सिद्धार्थ गौतमापासून तथागत भगवान बुद्धापर्यंत जो प्रवास आपला जाणार आहे आता पुढचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हीनयान आपल्याला दिला. म्हणजे बुद्धाच्या नंतर जे 2 प्रकारचे मतभेद पडले होते, विचारामध्ये मतभेद झाले होते. आता बुद्धाचं तत्त्वज्ञान त्या काळात लिहिण्याची जी लिपीचं संशोधन म्हणजे ईस्वीपूर्व 5000 वर्षापूर्वी झालेलं आहे लिपीचं, परंतु त्या काळात मात्र बुद्ध काळामध्ये, बुद्ध हयात असताना लिहिण्यात आलं नव्हतं. ज्या विद्वान भंते जे होते, खूप विद्वत्ता ज्यांच्यात होती, त्यांनी ते मुखपाठ केले होते, जसेच्या तसे शब्द त्यांच्या ध्यानात होते. मग काही कालांतराने ते लिहिण्यात आले. मग ती लिपी जेव्हा लिहिण्यात आली तर भगवान बुद्ध कसे होते डोळ्यांनी, म्हणजे ज्यांनी लिहिलं त्यांनी नव्हते पाहिले. मग एक सिम्बॉलिक म्हणून आपण बाबासाहेबांनी दिलेल्या हीनयानामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण मूर्तिभंजक नाही आहोत, मूर्तीची पूजक नाही आहोत. आपण काय आहोत, तर आपल्याला जो हीनयान बाबासाहेबांकडून मिळाला त्या हीनयानामध्ये बाबासाहेबांनी हा पूर्ण ग्रंथाचा निचोड आपल्याला दिलेला आहे. म्हणजे जे काही ग्रंथ, जे काही बौद्ध साहित्य आहे त्या पूर्ण साहित्याचा एक निचोड काढून आपल्यापुढे ठेवलेला आहे की तथागत बुद्ध किंवा बुद्ध म्हणजे काय, तर बुद्ध आपण पाहिलेला आहे की हा तर बुद्ध, कुठल्याही प्रकारची भेसळ केलेली नाही. आणि म्हणून
आपण मूर्तिभंजक नाही आहोत. आपण फक्त एक सिम्बॉलिक म्हणून, एक प्रतिकात्मक म्हणून ठेवलेले मूर्ती की श्रद्धास्थान म्हणून आपलं समर्पित करावं या दृष्टीने आहे. आपण कशाचे पाहिजे आहोत? विचार आणि आचार. आपले विचार शुद्ध असावे आणि आचरण त्याप्रमाणे असावे. विचार जर शुद्ध असतील तर आचरण आपोआप शुद्ध होते, आणि आचरण जर शुद्ध आहे तुमचं तर विचारसुद्धा चांगलेच मनात येणार. अष्टशिलेचं पालन करणारा माणूस खऱ्या अर्थानं जो अष्टशिलेचं पालन करते, एवढी ताकद आहे या ध्यान साधनेमध्ये. बुद्धाने दिलेला जो समाधी मार्ग आहे आपण पुढे पाहणार आहोत, खरोखर ताकद, एवढी जबरदस्त ताकद आहे की माणूस त्यापर्यंत जर पोचला तो खऱ्या अर्थाने संपूर्ण आपल्याला स्वतःला जिंकतो, जगालाही जिंकण्याची ताकद होते. माणूस त्याला पाहून आपोआप प्रभावित होऊ शकते किंवा मोहित होऊ शकते, एवढी ताकद त्याच्या मुखमंडलावर होते. तर तेच पाहून ते मोहित झालेले या ठिकाणी मार्गात त्याने भृगु ऋषीचा आश्रम पाहिला व हे झालेलं आहे. आश्रमवासींच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले. बघा, ते सगळे ब्राह्मण लोक आणि त्यांना आपल्यापेक्षा वयस्कर म्हणून सिद्धार्थ गौतमांना त्यांना वंदन केलेलं आहे. मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्ग प्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला. मोक्षाची म्हणजे जीवनातून संपूर्ण मुक्ती. बुद्ध निर्वाण पदाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे तथागत बुद्ध होते, आणि तो निर्वाण पद प्राप्त करण्यासाठी सिद्धार्थ गौतमाला जेव्हा हे लोक दिसले, हे तपस्वी दिसले, तर त्या तपस्व्याच्यासाठी सिद्धार्थ म्हणतात की मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला. म्हणजे त्यांच्या जवळ जो उभा होता तो समोर जाऊ लागला, पाहू लागला हे आश्रम कसा काय आहे. आणि पुढे गेल्यानंतर त्याला काय दिसले बघा, त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालवलेल्या तपश्चर्येचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले. मग काय प्रकार होते त्यांचे, तो आश्रम पाहू लागला. हे लोक काय कसे वागतात, कोणी हातामध्ये काय घेऊन आले, काय कसे जात, तर हे सगळा प्रकार पाहून त्याला उत्सुकता वाढली, त्याची इच्छा वाढली, ईर्ष्या झाली की अरे कसं काय आपण पाहिलं पाहिजे. म्हणून तो समोर जातो, तो पाहतो की अलग अलग प्रकारचे ते तप करत आहेत, आत्मक्लेश करत आहेत, स्वतःला स्वतःच्या शरीराला अनेक प्रकारच्या पीडा देत आहेत, दुःख देत आहेत. कोणी काय करते, कोणी कसं करते हे दिलेलं आहे आपण पाहणार. त्यानंतर तपश्चर्येचे तंत्र आत्मसात केलेल्या भृगु ऋषींनी गौतमाला तपश्चर्येचे निरनिराळे सर्व प्रकार व त्याची फले समजावून सांगितली की यामुळे हे तपश्चर्या होते, आणि तपश्चर्या केल्यामुळे ते जर सिद्धी प्राप्त झाल्यामुळे आपल्याला याचं हे फळ मिळते असं त्यांनी समजावून सांगितलं. पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न, कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्याचे अन्न होय. परंतु तपश्चर्येचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात. अन्न जरी सगळ्यांचे एक असले, कंदमुळे असले किंवा न शिजवलेले असले, कच्चे असले किंवा पकलेले असले, अन्न सगळ्यांचं सारखं असू शकते, परंतु तपस्येचा जो प्रकार आहे हा प्रत्येकाचा मात्र वेगवेगळा आहे. काही जण पक्ष्याप्रमाणे दाणे टिपून आपली गुजारणा करतात. बघा, म्हणजे जसे पक्षी असतात, दाणे टिपतात, दाणे खातात, त्याच्यावर आपलं जीवन जगतात, त्याची भूक भागतात, तशा प्रकारचे काही आहेत. काही जण हरणाप्रमाणे गवत खातात. बघा, हरिण ज्याप्रमाणे गवत खाते, घास खाते, तसे जीवन जगतात घास खाऊन. तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात. म्हणजे सर्पाला जर खूप दिवस जर, आता काही लोकांना सर्प हा शब्द निघाला म्हणून सांगू, आता बऱ्याचशा लोकांना हेही माहीत नाही आहे. खेड्या विभागात जाऊन आपण विचारलं की साप किती प्रकारचे आहेत, कोणी सांगत नाही. सापाचे मुख्य प्रकार किती, त्याच्या जाती किती, किती विषारी, किती टक्के विषारी, किती बिनविषारी, कुणालाच माहीत नाही. 80% साप बिनविषारी आहेत, हे ऐकून घ्या. 80% साप बिनविषारी आहेत आणि 20% विषारी आहेत. त्यात मण्यार, घोणस, पट्यार आणि ब्लॅक कोब्रा हे सर्वात जास्त, आणि ते बाकी तिन्ही प्रकार समुद्राच्या किनाऱ्यावर राहतात. फक्त ब्लॅक कोब्रा हा जो साप आहे हा आपल्याकडेच, घोणस वगैरे आपल्याकडे. आता हे साप जर चावले तर खऱ्या अर्थानं त्याच्यावर इलाज जर नाही झाला तर माणूस निश्चित मरते. आणि चावल्यानंतर आपण जर हाताला चावला तर वरून जर बांधून घेतलं तर दवाखान्यापर्यंत तो आरामशीर 10-12 घंटे वाचू शकतो. जोपर्यंत त्याचं रक्त आज हार्टमध्ये नाही जात किंवा हृदयापर्यंत नाही पोहोचत तोपर्यंत 100% वाचतात. परंतु त्याला काही चावल्यानंतर त्याच्याचे 2 डास उमटतात, त्याच्यावर हिरवळ पिवळ सर आम्हाला सायन्समध्ये शिकवताना सांगत होते समजून, तेच मी सांगतो आपण. तर ते दाताची निशाणं दिसते, हिरवळ पिवळ सर जर दिसत तर निश्चितपणे विषारी साप चावला असं समजावं. त्याच्यावर जर तुम्ही बांधलं नाही वरून तर निश्चित माणूस मरणार. आता बाकीचे जे साप आहेत, माती खावरे आहे, परवळ आहे, घोरपड आहे, काय म्हणतात त्याला, अजगर आहे, यांना काहीच नाही होत. धामण आहे, चावू द्या काहीच नाही होत.
ना सुजतही काही नाही, थोडं बहुत काही वाटते कारण हे सगळं बिनविषय आहे, त्याला विषपिढीच नाही. तर ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. मग एखादं काही चावलं की आम्हाला साप चावला, साप चपला, बोंबलं सुटतात, अर्धे मरणं त्यानंच होतात. कारण अटॅक हार्टवर जास्त प्रेशर येते त्यांना आणि सर्वात जास्त अटॅक येऊन मरतं. सापाचं विष काहीच नसते. चांगला साप चावला तर जर नाही आलं लक्षात तर मग गेला समजा, पण त्याची जरी उपाययोजना केली तर वाचते. तर हे तर अशा प्रकारे तर बघा, सर्प हा शब्द आहे म्हणून सांगितलं. तर साप हा हवेवर जगते असं म्हणणं आहे. काही दिवस तो हवेवर जगू शकतो. जणू काय ते मुंग्याचे वारूळच झाले आहेत. म्हणजे त्यांचं शरीर कसं मुंग्यांचं वारूळ कसं असते तशा प्रकार झाले. दुसरे काही जण महत्प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवितात. ते दगड महत्प्रयास म्हणजे फार मोठे प्रयत्न करून चावून चावून चावून, दगड चावून म्हणजे काय कमालच आहे ना. ते दगड चावून आपलं पोट भागवण्याची, भूक शमवण्याची त्यांची ही स्वतःसाठी केलेली तपश्चर्या किती म्हणजे भयावह आहे. काही जण आपल्याच दातांनी भरलेले धान्य खातात. इतर काही जण दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजवल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात. म्हणजे किती आळशी झाले आता हे. म्हणजे दुसऱ्यानं काही शिजवले त्यातलं काही उरलं ते आपण खाऊन घ्यायचं. म्हणजे असे असे प्रकार आहेत त्यांचे. दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजून स्तोत्रे गाऊन अग्नीला दोनदा अर्धे अर्पण करतात. अग्नीला अर्धे अर्पण करणे ही एक पूजेची साधना आहे त्यांची, अर्धे अग्नी त्यांना अर्पण करण्याची. तर ते आपले केस भिंजून त्या अग्नीला असं दाखवतात, त्याच्यावरही जगतात. आणखी काही जण माशाप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात. जशाप्रमाणे मासा म्हणजे पाण्याच्या तळाशी जाते आणि त्या तळाला जाऊन जसा तो जगते, अशा प्रकारचे सुद्धा हे लोक करतात. माशाप्रमाणे ते आपलं जीवन पाण्यात जगत आहेत. त्यांच्या शरीराला कासवे ओरबडून काढतात. त्यांच्या शरीराला मोठमोठे कासव आहेत, मगर राहतात पाण्यात, मोठमोठे मासे राहतात. ते त्यांच्या शरीराला विजा पोचवतात. अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्येने स्वर्गप्राप्ती, तर कमी प्रतीच्या तपश्चर्येने मृत्यूलोक मिळतो. मग पहा याच्यात काय प्रकार दिला की फार जास्त त्रास त्याला, शरीराला कष्ट दिले म्हणजे तो फार मोठी सुखप्राप्ती त्याला मिळते आणि मोक्षप्राप्ती त्याला होते, स्वर्गाची प्राप्ती त्याला होऊ शकते. आणि कमी प्रतीची जर असली म्हणजे त्यांना शरीराला काही आळशी लोक जे दाखवले आहेत त्यात आता, तर त्यांनी जर असंच वरच्यावर तपश्चर्या केली तर त्याला मृत्यूलोक मिळतो. मृत्यूलोक म्हणजे पाताळ, तो जमिनीत जाते. स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि इहलोक म्हणजे जे आपण जगतो त्याला हे लोक. मृत्यूलोक म्हणजे हे, स्वर्गलोक म्हणजे ते वरचं आणि पाताळ लोक म्हणजे खालचं, असं सांगितलेलं आहे. चला, हे ऐकल्यावर गौतम म्हणाला, अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे. तुमचा हा तपश्चर्याचा नियमही मला समजलेला आहे. यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे. तर ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. बघा, सिद्धार्थानं अत्यंत सटीक असा प्रश्न त्यांना विचारलेला आहे की स्वर्गप्राप्तीसाठी जर तुमची अशा प्रकारच्या तपश्चर्या आहेत तर या जगात दुःख आहे. ऐहिक सुखामुळे माणूस दुःखी झालेला. ऐहिक म्हणजे चैनीच्या वस्तू, अनेक प्रकारच्या चैनीच्या वस्तू धारण करणे, मग त्याच्या मागं लागणे की हे पाहिजे, टी व्ही पाहिजे, फ्रीज पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, म्हणजे त्याची आसक्ती प्रत्येक गोष्टीविषयी वाढत जाते. या ठिकाणी आपण उदाहरण पाहिले, मंदाताचा दोष प्रकार पाहिला की तो त्यात सुवर्णाची जर पाऊस त्याला पडते तरीही त्याला त्याची लालसा जागते, अजूनही पाहिजे. सिद्धार्थ गौतम म्हणतात, राजाला समजावून सांगताना मगध नरेश बिंबिसाराला जेव्हा सांगतात ते समजावून की एखाद्या राजाने सर्व काही जिंकलं, समुद्राने वेढलेलं सगळं जग काबीज केलं त्यानं, तरी त्या समुद्रातला पहिलं तीराचा किनाराही सुद्धा त्याला हवा असते. म्हणजे त्याच्या लालसा हे वाढतच जाणार, लालसा कधी कमी होणार नाहीत. आणि म्हणून ह्या ऐहिक सुखापासून माणसाला काही निजात मिळू शकते किंवा त्याला काहीतरी त्याच्यापासून बचावनात्मक अशी काही ताकद किंवा एखादा काही सन्मार्ग तुमच्याकडे आहे का, त्याच्यावर काही संशोधन तुम्ही करू शकता का, अशा प्रकारचा प्रश्न त्यांना विचारलेला आहे. आपण मला जाण्याची आज्ञा द्या. सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा, स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी इच्छा आहे. बघा, समाधी मार्गाचे शिक्षण घेण्यासाठी सिद्धार्थ गौतम तिथून जाण्यासाठी त्यांना आज्ञा मागत आहे. याप्रमाणे तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व आत्यंतिक दया दाखवली, परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो
तेव्हा माझ्या आप्तस्वकीयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुःख होत आहे. मग बघा की अगदी थोड्याच कालावधीमध्ये तुमच्यात मी आलेला आहो. तुम्ही जो सन्मान मला दिला, जे आदरातिथ्य माझं केलं आणि मला सगळ्या लोकांनी आपल्या तपश्चर्येमध्ये इकडे मग्न असूनसुद्धा वेळ दिला, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. आणि ते सांगतात की ज्याप्रमाणे मी घरून माझ्या आईवडिलांना, माझ्या नातेवाईकांना, सगळ्या लोकांना सोडून जे दुःख मला तेव्हा झालं होतं, ते दुःख तुम्हाला सोडून जाताना मला आज होत आहे. अशा प्रकारचे त्या दुःखाने ते सांगतात आणि मला जावं लागेल असे ते सुद्धा ते म्हणतात. मला येथे राहणे आवडत नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे. कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात. काहीतरी तुम्ही चूक केली म्हणा किंवा काहीतरी मला कोणी वाईट बोललं म्हणा, या कारणानं जात नाही, तर आपण जे लोक आहात, पूर्वीच्या ज्या ऋषींनी सांगितलेला जो धार्मिक मार्ग आहे, या मार्गाने जाणारे तुम्ही सर्वश्रेष्ठ लोक आहात असं मी मानतो. या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या आलार कलाम मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे. ते काय सांगतात त्या संन्यासांना की ज्याने सांख्य तत्त्वज्ञानावर एवढं प्रभुत्व मिळालेलं आहे, जे तत्त्वज्ञान ज्याच्याकडे आहे, अशी ज्याची ख्याती आहे, असा त्या आलार कलामकडे जाण्याची माझी इच्छा आहे. त्याचा निश्चय पाहून आश्रम प्रमुख भृगु ऋषी म्हणाले, राजपुत्रा, तुझे ध्येय हे खरोखरच शूराचे ध्येय आहे. शूराचे म्हणजे महापराक्रमी योद्ध्याचे असे ध्येय, असा निश्चय. ध्येय म्हणजे संकल्प, दृढ निश्चय ज्याला आपण म्हणतो. तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस. तू खरोखर शूर आहेस, म्हणजे तू अत्यंत शूरवीर आहेस, अशा प्रकारचं भृगु ऋषी त्याला सिद्धार्थ गौतमाला म्हणतात. तू जे म्हणालास तेच जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विंध्य कोष्टास ज्या आलार कलाम ऋषी जिथे राहतात तिथे तू राहत आहेत. शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवलेले आहे. म्हणजे शाश्वत म्हणजे अनंतकाळ टिकण्याची जी वस्तू आहे, अनंतकाळ टिकते असं तत्त्वज्ञान त्या आलार कलामकडे आहे. आणि म्हणून तुझ्यासारख्या ध्येयनिष्ठ माणसाने तिथं गेलंच पाहिजे, अशा प्रकारचं ते सांगतात. त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल. परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्याच्याही पलीकडे आहे असे मला दिसून येते. काय म्हणतात ते की तू ते तत्त्वज्ञान तर मिळवणारच, यात कुठल्याही प्रकारचं द्विधा नाही किंवा कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. निश्चितपणे तुझ्यात ती ॲबिलिटी किंवा क्षमता आहे, परंतु ते मिळाल्यानंतर तू तिथंच थांबणार हे मला वाटत नाही. त्यापुढेही तुझी जी ज्ञानाची लालसा वाढणार आहे आणि तू त्यापुढेही सुद्धा जाशील असं मला तर वाटतं. गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला. त्या मुनींनी त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपापल्या तपोवनात परत गेले. तर अशा प्रकारे त्या ऋषींनीसुद्धा सिद्धार्थ गौतमाचे त्याला येण्याचे आनंददायी त्यांना वाटलं आणि ते सगळेजण आपापल्या वनामध्ये परतले. मग दुसरं या ठिकाणी प्रकरण आहे सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास. ज्या तत्त्वज्ञान प्राप्तीसाठी सिद्धार्थ गौतम आलार कलामकडे जात आहेत, तर ते सांख्य तत्त्वज्ञानाचा कसा अभ्यास त्यांचा सुरू होते हे पाहू आपण. भृगु ऋषीचा आश्रम सोडल्यावर गौतम आलार कलाम मुनीचे वसतिस्थान शोधावयास निघाला. ज्या ठिकाणी आलाम कलाम राहते ते वसतिस्थान शोधण्यास तो निघालेला. या ठिकाणी सांगितलं की विंध्याकोष्ट या ठिकाणी ते राहतात, अशा प्रकारचे भृगु ऋषीने सांगितलेलं आहे. म्हणून ते कुठं आहे? आता त्या काळात काही असं दळणवळणाची साधने नव्हती. आता आपण कसं सेकंदात कुठं जायचं असलं तर घंट्याचे काम मिनिटानं होतात. पहिले माणूस पायी जात होता, म्हणजे घंटो लागत होते, आता मिनिटात होतात. आपल्याला इथून टावर चौकात जर जायचं असलं जास्तीत जास्त 5 मिनिटात, पायी जर गेलो तर जवळपास 1 तास लागेल ना. 1 तास कुठं 5 मिनटं कुठं, खूप फरक पडला ना. बरं विमानानं गेलं त्याच्याहीपेक्षा जवळ झालं. आता जग म्हणजे खूपच जवळ झालं ना. तेव्हा होतं का अशी सुविधा नव्हती. तेव्हा काय करावं लागे, 400 मैल पायदल. काय सिद्धार्थ गौतम 400 मैल पायी, कुठं कपिलवस्तू, कुठे राजगृह, तिथं पायी 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 गेलेले आहेत बघा. तर ती अशी काही साधनं म्हणून ते शोधून राहिले कुठं आहे काय. आता त्या ठिकाणी एवढं तत्त्वज्ञान किंवा एवढं टेक्निक एवढं काही विकसितही नव्हतं किंवा हो आता आपण नेव्हिगेशन लावतो आणि त्याच्यावरून फट शोधतो कोणती दिशा, कुठं आहे, कोणतं डायरेक्शन, कुठं आपण जायचं असलं तर पटकन कोणी अरे बा ते लोकेशन टाक बरं, आपण सहज म्हणून देतो. आता जनरली झाली ही गोष्ट. अरे आम्ही इथं तर पोहोचलो, ते लोकेशन टाक तुझं.
तुरंत लोकेशन टाकते, आपण तिथं आरामात पोहोचतो. तत्त्वज्ञान टेक्निक एवढं आता ॲडव्हान्स निघालं. तर हे जागतिक तत्त्वज्ञान निघण्याचं कारणच तथागताने शोधलेला हा मार्गच आहे. हे जे मार्ग आहे हे विज्ञानच आहे. बुद्धाचं तत्त्वज्ञान म्हणजे विज्ञान आहे. अध्यात्म बाह्यतन, शरीराच्या आतील भागाचं कार्य, वरील भागाचं कार्य. बुद्धाने विचारलेला फार गहन प्रश्न होता की आत्मा कुठं राहते, आत्म्याचं स्थान शरीरात कुठं आहे, त्याचं कार्य मला दाखवा. काहीच कार्य दाखवू शकले नाही. अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. तर पाहणार आपण धीरे धीरे. तर या ठिकाणी सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ते अलार कलामकडे मग जात आहेत, ते शोधत आहेत. अलार कलामकडे जाऊन तो अलार कलाम त्यावेळी वैशालीच राहत होते. गौतम तेथे गेला. वैशालीस पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला. अलार कलामकडे जाऊन तो म्हणाला, आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे. त्यावर अलार कलाम म्हणाले, तुझे स्वागत असो. माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल. अलार कलामने सांगितले. सिद्धार्थ गौतमाला पाहता क्षणी त्याच्या लक्षात आले की हा अत्यंत विद्वान माणूस आहे, अत्यंत चाणाक्ष बुद्धीचा आहे. विद्वत्ता ठासून ठासून याच्यात भरलेली आहे. कारण त्यांचं जे कपाळ होतं ते अतिशय रुंद होतं. त्यांचं मुखमंडल पाहून तो सुद्धा मोहित झाला. आणि हा का विद्वान पुरुष आपल्याकडे आलेला आहे ते पाहूनच त्याने सांगितलं की माझ्याकडे जे आहे ते तू लवकरच शिकशील, आणि ते शिकशीलच नाही, त्याप्रमाणे आपलं वर्तनसुद्धा करू लागशील, तसा वागूसुद्धा लागशील. तर खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादनास तू अगदी पात्र आहेस. अलार कलाम मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले, मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोचलो आहे असा मला भास होत आहे. काय म्हणतात सिद्धार्थ गौतम की मला तर ते काहीच माहीत नाही, अपरिपक्व आहे, मला तुमच्या त्या सिद्धांताचं अजून काही ज्ञानही नाही, तुम्ही सांगितलेलं नाही, परंतु तरी तुम्ही मला या लायक समजत आहात. तर मला असं वाटते की मी सर्व काही मिळवलं, सर्व काही प्राप्त केलं, याचं मला अत्यंत आनंद होत आहे. पण मला आपण सांगाल काय? अलार कलाम म्हणाले, तुझ्या मनाची थोरवी, तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा निश्चय याच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही. काय म्हणतात ते की तू एवढा विद्वान आहेस, का हुशार आहेस हे मला दिसत आहे, तर म्हणून तुझी काही अलग परीक्षा या सांख्य तत्त्वज्ञान मिळवण्यासाठी घ्यावी अशी माझी मुळीच इच्छा नाही. हे श्रोतृश्रेष्ठा, श्रोतृ म्हणजे श्रवण करणारा, ऐकणारा, जसं मी वाचून राहिलं आपण ऐकत आहात त्याला श्रावक वर्ग म्हणतात. श्रावक वर्गात श्रवण, आपण श्रवण करत आहोत. तर श्रोतृसृष्टा म्हणजे अत्यंत श्रेष्ठवान तुम्ही जे ऐकणारे आहात ते, असं म्हणत त्याला. आमची तत्त्वे ऐक, माझी जी तत्त्वे आहेत ते काय आहेत ते तत्त्वे ऐक तू. नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्त्वज्ञानाची तत्त्वे स्पष्ट करून सांगितली. आपल्या प्रवचनाचा समारोप करताना अलार कलाम म्हणाले, गौतमा, ही आमच्या तत्त्वज्ञानातील मूल तत्त्वे आहेत, मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहेत. अलार कलामनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला. ती तत्त्वे यात दिलेली नाही आहेत, ते दुसऱ्या ग्रंथात आहेत, परंतु त्यात सांख्य तत्त्वज्ञानाविषयी अलार कलामनं जेव्हा सारांशप्रमाणे सिद्धार्थ गौतमाचे ज्ञान सांगितलेलं आहे ते ऐकून सिद्धार्थ गौतम अत्यंत आनंदित झालेला आहे, खुश झालेले आहेत आणि अलार कलामचा धन्यवाद त्यांनी मानलेला आहे. आणि ते सांगतात की तुमचं जे तत्त्वज्ञान आहे खरोखर एक नवीन असं प्रकाश मला माझ्या डोक्यात निर्माण झालेला आहे, आणि ते आनंदित होतात. आता आहे समाधी मार्गाचे शिक्षण. पण आपली आजची वेळ या ठिकाणी समाप्त झालेली आहे आणि म्हणून आपण इथेच थांबूया. साधू साधू साधू. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं
एतेन सच्यवज्येन होतु मे जयमङ्गलं साधु साधु साधु. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धाचा तुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. साधू साधू साधू. इंग्रजीती दर्जेदार आर्थिक